रोज त्या भाज्या खाऊन कंटाळा आला असेल आणि चव ही सुद्धा सारखीच असते सगळ्या भाज्यांची, तर ही भाजी नक्की तुम्ही ट्राय करा। चवीला खूप छान लागते आणि जेवण असं पोटभर होतं। तर मी इथे शिमला मिरचीची भाजी बनवत आहे। तर मसाल्याची शिमला मिरची आहे। तर आधी मी थोडेसे शेंगदाणे घेतले आणि खोबरं याला छानपैकी भाजून घेतलं। मिक्सरमध्ये टाकून त्याला आपण ग्राइंड पण करून घेऊया। त्याआधी आपण इथे एक कांदा टाकून घेतलेला आहे भाजण्यासाठी। तर इकडे मी खोबरं आणि जे शेंगदाणे होते ते बारीक करून घेतले। त्याची आधी पेस्ट करून घेतली की छान बारीक होते। तर त्यामध्येच मी आता कोथिंबीरीच्या काळ्या घातलेल्या आहेत। त्यामध्ये थोडासा अद्रकचा तुकडा टाकलेला आहे। त्यामध्ये 15 ते 20 लसूण पाकळ्या, अर्धा चमचे जिरं, थोडीशी मेथीचे दाणे टाकलेले आहेत। त्यामध्ये हा भाजलेला कांदा आपण टाकून घेऊया। सध्या गरम आहे, तर 5 एक मिनिटांनी आपण याला मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेऊया। तर आता गार झालेला आहे, याला आपण बारीक अशी पेस्ट करून घेऊया। तर त्याच कढईमध्ये मी मोठा चमचा तेल टाकलेला आहे। तर हे जे वाटण होतं बिना पाण्याचं आहे, म्हणजे पाणी न घालता वाटण केलेलं आहे। तर हे यामध्ये घालून घेऊया आणि काय होतं की वाटण लगेच होऊन येतं, म्हणजे आपण आधी सगळं जिन्नस भाजून घेतलेले होते, नंतर बिना पाण्याचं वाटण आहे। तर यामध्ये मी आता अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल मिर्च पावडर, त्यामध्ये चवीनुसार मीठ, काळा मसाला अर्धा चमचा आणि गरम मसाला अर्धा चमचा, 1 चमचा धनेपूड असं टाकून घेतलेलं आहे, मिक्स केलेलं आहे। त्यामध्ये 1 टमाटरची पेस्ट घालून घेतलेली आहे, त्याला सुद्धा मिक्स केलेलं आहे। तर आता ग्रेव्ही जी आहे ती अशी दाटसर येण्यासाठी आपण यामध्ये अर्धा चमचा बेसन घालूया। बेसन घातल्याने चवसुद्धा वाढते भाजीची, तर घालू शकता। तर त्याने चवही छान येते आणि ग्रेव्ही अशी दाटसर होते, दिसायला सुद्धा भाजी छान दिसते। तर त्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पाणी टाकून अर्धा ग्लास पाणी त्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे। याला छानपैकी मंद आचेवर उकळी आणून दिलेली आहे, एक झाकण ठेवून। आता यामध्ये हा शिमला मिरची टाकून घ्यायच्या आहेत। तर आकाराला छोटा घेतलेला आहे, त्याची देठे अर्धी करून घेतली आणि 4 भागांमध्ये कट करून घेतलेले आहेत, वांगी कापतो तशा प्रमाणे। तर तुम्हाला वाटलं असेल की हे सगळं मिश्रण यामध्ये भरून का नाही केलं, तर विषय असा आहे की आपण भरलं तरी शिजायसाठी जेव्हा आपण ठेवतो तर सगळं मिक्सच होतं आणि सगळा मसाला बाहेरच येतो, तर सारखंच आहे। तर ती जी प्रोसेस आहे त्याला जेव्हा टाईम लागतो ती वाचवण्यासाठी मी अशा प्रकारे केलेलं आहे। तर तुम्हाला शेवटी कळेलच की भाजी तशीच होते जशी भरून केलेली असते, जशी भरून करतो तशीच होते, सगळं मिश्रण बाहेर येऊन जातं, चव सारखीच असते, काही फरक पडत नाही। तर याला छानपैकी मिक्स केलं। आता याला झाकण ठेवून आपल्याला होऊ द्यायचं आहे। त्याआधी आपण याच्यावर कोथिंबीर टाकून घेऊ, झाकण ठेवू आणि थोडा वेळ म्हणजे 5 एक मिनिटं याला मंद आचेवर शिजू देऊ। तर याने काय होतं, आतमध्ये तेल जातं छानपैकी, भाजीचा पूर्ण फ्लेवर जातो शिमला मिरचीमध्ये आणि भाजी चवीला छान लागते। तर बघू शकता तुम्ही थोडंसं हे शिजलेले आहेत, आणखी कच्च्या आहेत, बऱ्यापैकी शिजायचं बाकी आहेत। तर यामध्ये आपण 1 ग्लास पाणी टाकून घेऊया। जे आधीचं पाणी होतं ते पूर्णपणे आटलेलं आहे, तर मी इथे 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे, उकळतं पाणी आहे। तर हे पाणी यामध्ये टाकून घेतलेलं आहे, मिक्स करूया आणि आता सुद्धा याला झाकण ठेवून आपल्याला चांगलं 10 मिनिटं मंद आचेवर शिजून घ्यायचं आहे। अगोदर हाय फ्लेमवर शिजवा, नंतर 2 मिनिटांनी मंद आचेवर याला शिजवून घ्यायचं आहे। तर बघू शकता तुम्ही पूर्ण भाजी शिजल्यावर बघा अशी दिसते। जेव्हा आपण यामध्ये सगळा मसाला भरून करतो, म्हणजे पूर्ण स्टफ करून भरतो, तेव्हा सुद्धा अशीच दिसते आणि आता सुद्धा अशीच दिसत आहे, त्यामुळे मी ती प्रोसेस स्किप केलेली आहे। तर तुम्ही बघू शकता तशीच आहे भाजी ॲक्च्युली। तर आता ही भाजी चवीला खूप छान झालेली आहे, तुम्ही ही भाजी नक्की एकदा ट्राय करा। याच्या अगोदर तुम्ही भरली शिमला मिरची खाल्लेली आहे का मला कमेंटमध्ये नक्की सांगा, नसेल खाल्ली तर आता ही माझी रेसिपी पाहून नक्की करा। भाकरीसोबत किंवा पोळीसोबत, भातासोबत तुम्हाला आवडेल तशाप्रमाणे खाऊ शकता। व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा।